संभाजीनगरच्या रेल्वे स्थानकावर आपण आलेलो आहोत. कृपया लक्ष द्या. गाडी क्रमांक 1761 तपोवन एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज संभाजीनगर हे ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर आहे. याच शहरामध्ये अजंता, वेरूळ अशा जागतिक वारसा असलेल्या लेण्या आहेत. देवगिरी महानंदचा एक स्टॉल जिथे लस्सी, ताक, आईस्क्रीम, पाणी मिळते. प्रवाशांची गर्दी भरपूर आहे. छत्रपती शिवाजी महाराज एक आठवण म्हणून सांगतोय, पण याच रेल्वे स्थानकावरून मी कोळशाचा इंजिन असलेल्या रेल्वेमध्ये प्रवास केलेला आहे. 1980च्या काळामध्ये या रेल्वे स्थानकावरून कोळशाचे इंजिन असलेली रेल्वे धावायची. त्याच्यानंतर काही काळानंतर ब्रॉडगेज करण्यात आलं. रुळांचे 2 प्रकार असतात, एक मिनी गेज आणि ब्रॉडगेज. दुसरा मिनी गेज तर आता जवळपास सगळीकडेच बंद झालेला आहे, सगळीकडेच ब्रॉडगेज आहे. ब्रॉडगेज झाल्यानंतर डिझेलचे इंजिन रेल्वे इथून जाऊ लागले. हा सलमान भाई, कोळशाचे इंजिन असलेली रेल्वे मी पाहिलेली आहे. आणि आत्ताच 6 महिन्यापूर्वी या रेल्वे स्थानकाचं इलेक्ट्रिफिकेशन केलेलं आहे. त्यामुळे आता सर्व रेल्वे या इलेक्ट्रिफिकेशन झालेल्या आहेत. इलेक्ट्रिक इंजिन असलेल्या गाड्या आहेत. ऑटोमॅटिक एस्केलेटर इथं आहे. प्रवाशांची गर्दी आहे. सरकत्या पायऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी ही व्यवस्था रेल्वे प्रशासनाने केलेली आहे. एस्केलेटर, याला एस्केलेटर म्हणतात. सरकत्या पायऱ्या असतात ज्याने दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाता येतं. आणि इथे या मॅडम घाबरत आहेत. ऑटोमॅटिक एस्केलेटर हे इथे बसवण्यात आलेलं आहे. थोड्याच वेळात मुंबईहून नांदेडकडे जाणारी तपोवन एक्सप्रेस इथून येणार आहे. कृपया ध्यान दीजिए. गाड़ी संख्या गर्दी मात्र भरपूर आहे. 7617 तपोवन एक्सप्रेस छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल से चलकर जालना, परभानी, पूर्णा के रास्ते हरदूर साहिब लाने को जाने वाली कुछ समय में प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर आ रही है. दक्षिण मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणारं हे स्टेशन आहे. दर अर्धा 1 तासांनी इथून रेल्वे गाड्या मुंबई आणि नांदेड भागाकडे धावतात. नुकतीच 3 महिन्यापूर्वी वंदे भारत रेल्वेसुद्धा इथून सुरू झालेली आहे. सकाळी 9:30 वाजता जनशताब्दी रेल्वे मुंबईकडे जाते या स्थानकावरून. आणि तिकडून मुंबईहून ती निघते दुपारी 2 वाजता आणि जालन्यापर्यंत जाते. जालन्याला ती 8-8:15 पोहोचण्याचा वेळ आहे. वंदे भारत आणि जनशताब्दी या दोन्ही रेल्वेगाड्या खास मुंबईसाठी धावतात. संभाजीनगरचं शेंद्रा MIDC जे आहे उद्योग क्षेत्र ते वाढत आहे.
त्यामुळे या दोन्ही गाड्या ज्या आहेत जनशताब्दी आणि वंदे भारत यांचा उपयोग होतो, प्रवाशांना उपयोग होतो यांचा. फूड ट्रॅक नावाचं इंडियन रेल्वेचं हे रेस्टॉरंट तिथे. तपोवन एक्सप्रेस आलेली आहे. मुंबई ते नांदेड असा या रेल्वेचा मार्ग असतो. ये रास्ते हजरत निजामुद्दीन को जाने वाली कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आ रही है. धन्यवाद. May I have your attention please? Train number 07621 Hazrat Sahib Nanded Hazrat Nizamuddin Special Express from Hazrat Sahib Nanded to Hazrat Nizamuddin via Manwar, Itarsi, Bhopal, Agra Camp is arriving on platform. प्रवाशांची गर्दी मात्र भरपूर आहे. रेल्वे स्टेशन ते तिकीट बुकिंग असणारा भाग आहे. इथे तिकीट बुकिंग करण्यात येतं. इथेही खूप गर्दी आहे. रिझर्वेशन जनरल तिकीट बुकिंग ऑफिस. रेल्वेचं वेळापत्रक आणि हा फोटो जो आहे ते रूप प्लाझा म्हणून जे मॉडेल स्टेशन होणार आहे त्याचा आहे. या वर्षा अखेरीस ते पूर्ण होईल. ऑटोमॅटिक मशीन्स आहेत तिथे. अत्याधुनिक सेवा रेल्वे प्रशासनाने पुरवलेली आहे. ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन. याची व्यवस्था इथे केलेली आहे. आता फक्त वाट याची आहे की ते मॉडेल रेल्वे स्टेशन लवकरात लवकर व्हावं, म्हणजे या 23 शहरामध्ये एका सुंदर वास्तूची भर पडेल. तपोवन एक्सप्रेस काही क्षणातच इथे तपोवन एक्सप्रेस आलेली आहे. तपोवन मराठवाडा एक्सप्रेस आगमन संभाजीनगर रेल्वे स्थानकावर झालेलं आहे.
तर आज आपण संभाजीनगर रेल्वे स्थानकावर आहोत. जे नवीन मॉडेल रेल्वे स्टेशन होत आहे ते बघायला आपण जात आहोत. हा एक छोटासा स्टॉल आहे इथे. दोन मजली अशी ती भव्य बिल्डिंग असणार आहे. प्रवाशांची घाई आहे चालू, कारण रेल्वे येऊन थांबलेली आहे. 10 मिनटं स्टॉप असतो तपोवनचा इथे. गीता प्रेस गोरखपूर. इंडियन रेल्वेचे इथे एक छोटंसं रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये समोसा कितीला काय? 15 रुपयाला समोसा. आणि कचोरी कितीला? 15 दोन आहे. 15 रुपयाला कचोरी आहे आणि समोसा आहे. ही व्यवस्था रेल्वे स्थानकामध्ये करण्यात आलेली आहे. धन्यवाद. आपण आता थोडंसं ते नवीन मॉडेल रेल्वे स्टेशन जे होतं आहे ते बघायला जाऊ. गर्दी प्रचंड वाढलेली आहे. गाडी आलेली आहे तपोवन एक्सप्रेस. नाही ना. आपण आता याच्या स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत आणि मॉडेल स्टेशन जिथे निर्माण होतं आहे त्या भागात जाणार आहोत. हे बघा, रेल्वेचा डिजिटल बोर्ड आहे. हा कोणती गाडी कधी कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे याची माहिती दिलेली आहे. आणि हा स्टेशन समोरचा मोकळा भाग आहे जिथे रिक्षा लागलेल्या आहेत. रिक्षांची गर्दी आहे. ही आहे संभाजीनगर रेल्वे स्थानकाची जुनी बिल्डिंग, जी लवकरच जुनी होणार आहे. प्रवाशांसकट रिक्षांची गर्दी पण खूप आहे. रिक्षा सगळीकडे उभ्या आहेत. तपोवन एक्सप्रेस आल्यामुळे गर्दी अजून वाढलेली आहे. तापमानही वाढतच चाललेलं आहे. आता हे जे आपण निळे पत्रे बघत आहोत त्याच्या मागे ते मॉडेल रेल्वे स्टेशन निर्माण होत आहे. पंचतारांकित असं स्थानक असणार आहे, रेल्वे स्थानक असणार आहे. पंचतारांकित सुविधा असलेलं स्थानक या वर्षाअखेरीस आपल्या शहराला मिळणार आहे. या निळ्या पत्र्यांच्या मागे त्या इमारतीचं बांधकाम चालू आहे. आणि हे बघा, ते कोळशाचं इंजिन. हे इंजिन कोळशावर चालायचं. आता तो इतिहास झालेला आहे. आता जवळपास सगळीकडे इलेक्ट्रिफिकेशन झालं आहे, त्यामुळे हे इंजिन काही बघायला मिळत नाही. एक शोपीस म्हणून इथे त्यांनी ठेवलेलं आहे, जुन्या काळची एक आठवण म्हणून. कोळशावर चालणारं इंजिन संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या
आवारामध्ये लोकांना बघण्यासाठी ठेवलेलं आहे. कंचनवाडी का चितेगाव बिडकीन. हे बघा, ते मॉडेल स्टेशन अंडर कन्स्ट्रक्शन आहे. लवकरात लवकर व्हावं अशी शहरातील जनतेची इच्छा नक्कीच असणार. ऐतिहासिक नगरीमध्ये या सुंदर वास्तूची भर पडणार आहे. अजून बरंच काम बाकी आहे, पण तरी या वर्षाअखेरीस हे पूर्ण होऊन जाईल. हे काका इथं आहेत, ते बघतात. चला, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आज आपण संभाजीनगर स्थानकाला, रेल्वे स्थानकाला भेट दिली आहे. हा ब्लॉग आता इथेच संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.